आणि आता बातमी विस्ताराने पाहूयात। पिंपरी चिंचवडमध्ये ऊसाचा रस विकणाऱ्या गरीबाचा हात ऊसाच्या गुऱ्हाळाच्या क्रशरमध्ये सापडल्याने हाताचा चेंदामेंदा झाला। उपचारासाठी काहींनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं, मात्र पैशाअभावी त्यांच्या उपचारासाठी टाळाटाळ झाली आणि अखेर मावळ आमदार आणि मराठी अभिनेता मदतीला धावून आल्याने गरीबावर उपचार करण्यात आले। उन्हाळ्याचा कडाका अद्यापही कमी होत नसल्याचं चित्र सध्या आहे, त्यामुळे सगळेच जण ऊसाच्या रसावर जोर मारतात। पिंपरी चिंचवडमधील आकुडी इथे तानाजी साळुंखे हे ऊसाचा गाळा चालवतात। अनाथ असल्याने तानाजी साळुंखे यांचा ऊसाच्या गाड्यावरच उपजीविका अवलंबून आहे। मात्र काही दिवसांपूर्वी ऊसाच्या गुऱ्हाळाच्या क्रशरमधून ऊसाचा रस काढताना त्यांचा हात सापडल्याने हाताचा चेंदामेंदा झाला। तात्काळ नागरिकांनी तानाजी यांना रुग्णालयात दाखल केलं, मात्र 1,50,000 खर्च येत असल्याने त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाही। अखेर आरोग्य मित्र नवनाथ बोडके यांच्या माध्यमातून मराठी अभिनेते सुभाष यादव यांना कळवण्यात आलं। माणुसकी जीवनात ठेवत अभिनेत्यानं तात्काळ तानाजी यांच्यावर स्टार रुग्णालयात उपचार सुरू केले आणि डॉक्टर अमित वाघ आणि त्यांच्या टीमनं तानाजी यांचा हात पूर्णपणे बरा केला आणि आमदार बाळा भेगडे यांना घटना माहिती होताच 1,00,000 रुपयाचं बिल स्टार हॉस्पिटलच्या वतीनं माफ करण्यात आलं। खूप समाधान एक वाटतंय। काकांना मदत केली म्हणून नाही, पण काकांचा हात वाचला याचं खरंच एक वेगळं समाधान आहे। आणि काकांचा हात वाचलाय, पण असं वाटतंय की माझाच हात वाचलाय, आमच्या सगळ्यांचा हात वाचलाय। त्यामुळे शब्दात तो आनंद समाधान नाही सांगू शकत। कडे तानाजी साळुंखे नावाचे पेशंट नवनाथ बोडके यांनी आणलेला होता आणि आमच्याकडे जेव्हा पेशंट आला तेव्हा अशी हिस्ट्री होती की ऊसाच्या गुऱ्हाळामध्ये जवळपास अर्धा तासाचा हात अडकलेला होता आणि त्याच्या हातामध्ये जेव्हा आणि तो आमच्याकडे आला 24 तास उशिरा। ऑपरेशनची गरज तर होतीच, पण जेव्हा आम्ही पेशंटला रिसीव्ह केलं त्यानंतर पेशंटच्या हातामध्ये रक्तपुरवठा नव्हता, रक्तवाहिन्या, त्याच्या नर्व्स, त्याचे टेंडॉन्स सगळे तुटले होते। म्हणजे बाहेर त्यांना ॲम्प्युटेशन किंवा हात पूर्ण कापावं लागेल इथपर्यंत सांगण्यात आलं होतं। आता पेशंट स्वतः अनाथ आहे, त्यांना कोणी घरदार कोणी नाही आहे, मुलं बाळ नाही आहेत किंवा पत्नी नाही आहे, तरी अनाथ असल्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती पण बिकट होती। तो एवढा खर्च परवडू शकतच नव्हता पेशंटला आणि या सगळ्या गोष्टी एकदमच गाठून आल्या आम्हाला। आमदार बाळाभाऊ भेगडे, नवनाथ बोडके, सुभाष यादव जे ॲक्टर आहेत त्यांनी मदत केली, त्यांनी विनंती केली। माझ्यातर्फे पण मी त्यांना मदत केली की डॉक्टरांना रिक्वेस्ट केलं, हॉस्पिटलतर्फे आम्ही ICU केअर म्हणा किंवा ऑपरेशन थिएटर म्हणा त्यांना मोफत अवेलेबल करून दिला। आणि ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं की वेळेत करणं, या गोष्टी 24 तासाच्या आत झाल्या। 24 तासाच्या आत आम्ही दुर्बिणीखाली त्यांच्या रक्तवाहिन्या, त्यांच्या नर्व्स या सगळ्या जोडल्या आणि आज सुदैवाने त्यांचं पण नशीब चांगलं आणि आपले प्रयत्न, सगळ्यांची मदत, आमदारांची मदत म्हणा किंवा सुभाष यादव यांची मदत, हॉस्पिटलतर्फे मदत, डॉक्टर मीर पगार यांनी ऑपरेशन केलं, मी न्यूरोसर्जन म्हणून होतो नर्व्ह रिपेअर्स करण्यासाठी। तर या सगळ्या गोष्टी गाठून आल्या आणि आज आता ऑपरेशनच्या नंतर जवळपास 5-6 दिवसानंतर आम्ही त्यांना सुट्टी पण केली। आता त्यांची कंडिशन अशी आहे की त्यांचा जो हात पूर्णपणे काळानिळा पडला होता तो हात आता त्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन चालू झालेलं आहे, हाताची बोटं हलत आहेत। ही खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे असं खूप रेअरली होतं आणि आम्हाला ह्याचं समाधान आहे की आम्ही आज एखाद्या अनाथ माणसाचा ज्याचं हातावरती पोट असतं तर त्याला आम्ही पुन्हा उपजीविकेत साधन उपलब्ध करून दिलं। आम्ही त्याला हॉस्पिटलतर्फे आम्ही त्याला ही पण मदत करणार आहोत की जेव्हा तो बरा होईल पूर्णपणे आम्ही हॉस्पिटलतर्फे त्याला काम देणार आहोत, हॉस्पिटलमध्येच त्याला एम्प्लॉय करून घेणार आहोत, जेणेकरून लोकांना ही गोष्ट कळावी की डॉक्टर हा जरी देव नसला तरी डॉक्टर किंवा हॉस्पिटल हे जे वेळेत मदत करतं ती गोष्ट पैशात भरून येत नाही। आज कुणालाही मी विचारलं की तुमच्या हाताची किंमत काय? ज्यावेळेस गुऱ्हाळामध्ये अडकला तर त्यांचा हात इथपर्यंत पूर्ण गेला होता। इथपर्यंत गेल्यामुळं ते गुऱ्हाळ मागं पण करता येत नव्हतं। मग आम्ही तसंच ठेवलं। त्यानंतर 2 गुऱ्हाळाचे बोल ढिल्ले केले आणि पार एक रॉड घेतला गज, त्यानंतर ते वरती हे केलं, उचलला आणि वरती उचलल्यानंतर त्यांचा हात अलगद बाहेर काढल्यानंतर आम्ही DY पाटील हॉस्पिटलला घेऊन गेलो। पण तिथं पेमेंट, पैसे, त्याच्यानंतर मेडिकल येणारा खर्च, त्याच्यानंतर बरेच काही खर्च हे होते आणि तिथं सांगण्यात आलं की 2-3 महिने तरी पेशंट इथं ठेवायला लागेल, त्यानंतर आपण हे करू। त्यानंतर त्यांना तात्काळ उपचाराची गरज होती हे लक्षात आल्यानंतर आम्ही वाघ सरांना फोन केला की सर असं पेशंट आहे, आपल्याला त्याला मदत करायची आहे। सरांनी कोणताच क्षणाचा विलंब न करता
की ते पेशंट म्हणले घेऊन या. तर सरांना परत त्याला सांगितलं सर त्याच्याकडे काहीच पैसे नाही आणि तो माणूस अनाथ आहे. सर म्हणले चालेल आपण सगळं बघू, ते पेशंट इथपर्यंत घेऊन या. इथपर्यंत घेऊन आल्यानंतर आज सरांनी त्याच दिवशी रविवार होता, रविवारच्या दिवशीच सरांनी सगळे डॉक्टर सुट्टीवर असतानाही सगळे बोलून परत रविवारच्या दिवशी सर्जरी केली आणि आज ते माणूस, आज बाबा पूर्ण ओके आहेत. आज बाबांचा हात मुवमेंट वगैरे सगळे एकदम क्लिअर आहेत. आज ते पुन्हा एकदा त्यांना त्यांचा हात भेटला. ठीक आहे. रुग्णाकडे पैसे नसूनही माणुसकीच्या भावनेतून अभिनेता सुभाष यादव, आमदार संजय बाळा भेगडे, डॉक्टर अमित वाघ आणि सहकारी आरोग्य मित्र नवनाथ बोडके, ऋषी वाडघरे, अजित गायखे यांनी योग्य वेळी धावपळ आणि सहकार्य केल्यामुळं एका अनाथ व्यक्तीचा तुटलेला हात वाचला. रुग्ण तानाजी साळुंखे यांची तब्येत आता सुस्थितीमध्ये असून त्यांनी समाधान व्यक्त केलंय. हात गुराळामध्ये गेला त्यावेळेस काही सुचलं नाही. मग ते मित्र होते त्यांना सांगितलं म्हणलं असं असं करा. मग ते एक पहार आणली. पहार आणल्यानंतर मग ते लाट्या ज्या असतात त्या लाट्या वर घेतल्या. मग हात हळूच बाहेर काढला. तिथनी पुढे त्यांनी काय केलं हे मला सुचलंच नाही काय. कशा पद्धतीने तुमचं काम चालू होतं आणि हा अपघात झाला? हे कस्टमर होतं, त्यांना म्हटलं जरा पाठीमागं बसा. पाठीमागं असं बघायला गेलो तो पूर्ण हात आत गेला, दुसरं काही नाही. मग ज्यावेळेस तुमचा हात गेला दवाखान्यामध्ये पहिलं पण ते DY पाटील दवाखान्यात नेलं होतं, तिथं काय बोलले? ते म्हणजे काय उपचार होणार नाही. या मिस्टरांनी काय केलं ही मला ते भानच राहिलं नाही. कारण माझं जे जाम होतं ना, मला सुचलं नाही की मी काय कुठे काय इतका जाम झालो होतो. बरं आता बोटं हलतात का? हालतात ना. हे काय तुमच्या घरी कोण कोण आहे? कोण नाही. तुम्ही एकटेच आहे? हां. मग तुमच्याकडे पैसे वगैरे होते का उपचार? काय नाही. त्यांनीच आणलं मला. मग तुमचा खर्च कोणी केला सर्व? त्यांनीच काय पोरांनी ते जोशीचे त्यांनी ते काय केलं ते मला कळलं नाही. डॉक्टर काय बोलले का तुम्हाला पैसे द्या वगैरे? नाही. आता डॉक्टरांचं काय म्हणणं आहे? काय आता आताशी बोलावले ना, आता बघ काय म्हणते. नाही हे मग आता हात कसा तुमचं बरं वाटतंय का? हा बरं आहे थोडा. गरिबाच्या मदतीला धावून येणाऱ्या अशा दूतांमुळं माणुसकी अजूनही जिवंत आहे असंच म्हणावं लागेल. पियुष बागडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड.